डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय करूया, आपण जे थेरम घेतले टू फाइंड द अँगल बिटवीन टू लाइन्स, ते थेरम काय होतं आपलं थेरम असं होतं, इफ द combined equation or the joint equation of pair of lines is ax square plus 2hxy plus by square equal to 0, then the angle between them is given by tan theta equal to modulus of 2 root h square minus ab upon a plus b. So tan theta equal to modulus of 2 root h square minus ab upon a plus b. तर हा फॉर्म्युला आहे tan थीटाचा. मग यासाठी आपल्याला काय देणार, कंबाइंड इक्वेशन देणार. त्या कंबाइंड इक्वेशनला आपण काय करणार, कंपेअर करणार. कंपेअर करून आपण ए ची व्हॅल्यू काढणार, एच ची व्हॅल्यू काढणार आणि बी ची व्हॅल्यू काढणार आणि आलेली व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार. tan थीटा इक्वल टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ओके, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूया. पहिले जे 4 प्रॉब्लेम्स आहेत एक्सरसाइजमधले, त्या एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम्स मी घेणार आहे आणि पुढचे जे 5 प्रॉब्लेम्स आहेत ते होमवर्कला आहेत, ते सॉल्व आहेत. टेक्स्टबुक तुम्ही घेतलेली आहे, विदाउट टेक्स्टबुक सोडवण्याचा प्रयत्न करा. जर कुठे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम आला तर मात्र मग तुम्ही टेक्स्टबुकची हेल्प घ्या. सो दिस इज होमवर्क. हे काय आहे, होमवर्क. चला आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. फर्स्ट प्रॉब्लेम, गिवन कंबाइंड इक्वेशन इज काय आलं, 3x स्क्वेअर minus 4 root 3 xy plus 3y square equal to 0. बरोबर. comparing with आपण कंपेअर करायचे. comparing with कोणाबरोबर कंपेअर करायचं, ax square plus 2hxy plus by square equal to 0. therefore a equal to किती आला, 3. 2h equal to किती आला, minus 4 root 3. मग h equal to किती आला, minus 2 रूट 3. बरोबर. आता बी वाय स्क्वेअर, मग बी किती आला, बी इक्वल टू 3. तर हे आपण दिलेलं कंबाईंड इक्वेशन कंपेअरिंग विथ दिस इक्वेशन वी गेट, इथे लिहिलं पाहिजे आपण वी गेट. ओके, बघा वी गेट आपल्याला हे भेटलं. मग आता आपण म्हणणार अँगल बिटवीन टू लाइन्स इज गिव्हन बाय काय येणार बघा, tan थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. सो अँगल बिटवीन टू लाइन्स इज गिवन बाय tan थीटा इक्वल टू 2 रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. देअरफॉर tan थीटा इक्वल टू 2 रूट एच किती मला सांगा, एच आहे -2 रूट 3. मग -2 रूट 3चा स्क्वेअर लिहितो, आता शिस्तीत लिहितो मी. -2 रूट 3चा स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ए बी, ए किती आला 3 आणि बी किती आला 3. सो ए इज 3 अँड बी इज 3 डिवायडेड बाय ए प्लस बी, सो 3 प्लस 3. ओके, सो tan थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 रूट, ह्या मायनसचा स्क्वेअर काय आला प्लस, मायनसचा स्क्वेअर झाला प्लस 2चा स्क्वेअर किती आला 4 रूट 3चा स्क्वेअर 3 मायनस 9 अपॉन 6. सो tan थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 रूट 4 3 12, 12मधनं 9 गेले, किती राहिले 3 डिवायडेड बाय 6. बरोबर. या 2ने या 6ला डिवाइड केलं तर किती आले 3. गॉट इट. सो tan थीटा इक्वल टू काय आलं बघा, रूट 3 अपॉन 3. आता ह्या 3कडे किती आहेत, 2 रूट आहेत, रूट 3. मग यातला एक रूट 3 काय होईल, कॅन्सल होईल आणि एक रूट 3 येईल. म्हणजे काय आलं, tan थीटा इक्वल टू 1 अपॉन रूट 3. tan थीटा इक्वल टू 1 अपॉन रूट 3. चला आपण काय करूया, टॅनच्या सगळ्या व्हॅल्यूज लिहूया. बघा tan 30 डिग्री. tan 30 म्हणजे काय, साइन 30 अपॉन कॉस 30. साइन 30 काय असतो, हाफ. कॉस 30 असतो 1 अपॉन रूट 3. बरोबर. 1/2 अपॉन tan 30 म्हणजे साइन 30 अपॉन कॉस 30. साइन 30 आला हाफ, कॉस 30 काय आला रूट 3/2. बरोबर. बाय 2 गेला म्हणजे काय आला 1 अपॉन रूट 3. बरोबर. म्हणजे tan 30 आला 1 अपॉन रूट 3. tan 45 डिग्री सगळ्यांचा पार्ट असतो 1.
आणि tan 60 डिग्री काय येणार cos 60 सॉरी sin 60 म्हणजे √3/2 अपॉन cos 60 म्हणजे 1/2 गेला म्हणजे काय राहिला √3. ओके, तर या व्हॅल्यूज तुमच्या पाठ पाहिजेत, या पानाच्या वरती लिहा. मग tan थिटा इक्वल टू काय आलं 1/√3 म्हणजे मला सांगा थिटा किती आला. देअरफॉर थिटा इक्वल टू 30 डिग्री. का बरं, बिकॉज tan 30 डिग्री इक्वल टू 1/√3. tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 असल्या कारणाने आपला थिटा आला 30 डिग्री. ओके, तर आपला पहिला प्रॉब्लेम झाला. आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊया. आता ही सगळी सिस्टीम आहे त्याच्यामुळे मी हे फक्त मधलं पुसून टाकणार. बघा, गिवन कंबाईंड इक्वेशन इज कंपेअरिंग विथ दिस वी गेट ए ची व्हॅल्यू, 2h ची व्हॅल्यू, h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने भेटणार आपल्याला व्हॅल्यू. बरोबर. ओके, हे पण सगळं सेम राहील, फक्त इथून पुढे मात्र ते काय होईल चेंज होईल. त्यामुळे पॅटर्न एकदम सेम आहे. ओके, चला तर द्या लक्ष. सेकंड प्रॉब्लेम नंबर 2. गिवन कंबाईंड इक्वेशन इज 4x² प्लस 5xy प्लस 4y² इक्वल टू 0. Comparing with ax² plus 2hxy plus by² equal to 0 we get ax² 4x² 4 आला, 2h equal to 5 आला, h equal to 5/2 आला, b equal to किती आला 4. Angle between two lines is given by tan theta equal to modulus of 2√h² minus ab upon a plus b. So this is 2√h. h किती आला सांगा 5/2. मग 5/2 चा स्क्वेअर इथे आला 5/2 चा स्क्वेअर, h² मायनस a किती आला 4, b किती आला 4, h² मायनस ab अपॉन a प्लस b. सो 4 + 4. सो 2√5/2 चा स्क्वेअर 25/4 मायनस 16 अपॉन 8. सो 2√64. थांबा, इथे काय गडबड झाली, निगेटिव्ह काय यायला लागलंय आपण चेक करूया. बघा 4x² प्लस 5xy प्लस 4y². 4x² एक्झाम्पल चेक करू आपण. बघा 4x² प्लस 5xy प्लस 4y² करेक्ट आहे. a किती आला 4, 2h आला 5, h आला 5/2, b आला 4. मग 2√h म्हणजे 5/2 चा स्क्वेअर म्हणजे 25/4 a इंटू b, h² मायनस ab 16. बरोबर. मग आता जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं रॉंग येतं आहे. का रॉंग येते ते पण कळलं पाहिजे तुम्हाला. बघा 25 मायनस 64 अपॉन 4 डिवायडेड बाय 8 आलं. इथं 25 मायनस 64 हा निगेटिव्ह आला, हा काय आला निगेटिव्ह. मग स्क्वेअर रूट कधी निगेटिव्ह असतं का नाही, म्हणजे हा प्रॉब्लेम काय आहे रॉंग झालं. या ठिकाणी हे रॉंग आहे. बरोबर. बिकॉज h² मायनस ab मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्ससाठी हे महत्त्वाचं आहे, त्यामुळं हे एक्झाम्पल रॉंग आहे, नंतर ते चेंज होईल. चला मग आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 3 घेऊया आपण. ह्या एक्झाम्पलमध्ये काय आलं 5/2 चा स्क्वेअर 25/4 आणि इथं 4 × 4 16 आणि 16 × 4 छेद समान करायला गेलं तर ते 64 होतात आणि ते निगेटिव्ह होते 25 मायनस 64. ओके. बघा गिवन कंबाईंड इक्वेशन इज 2x² प्लस 7xy प्लस 3y² इक्वल टू 0. Comparing with ax² plus 2hxy plus by² equal to 0 we get a equal to किती आला 2, 2h equal to 7, h equal to 7/2, b किती आला 3. Angle between two lines is given by tan theta equal to √h² minus ab upon a plus b. मग इथं आला 2√h किती आला 7/2. मग 7/2 चा स्क्वेअर h² मायनस ab. So 2 × 3 divided by 2 plus 3. So 2√, this is 49/4 minus 6 divided by 5. So 2√24. So 49 minus 24/4 divided by 5. So 2√, this is 49 minus 24 is 25.
So root 25 by 4 divided by 5. So tan theta equal to 2 root, बघा, root 25 by 4, this is 5 by 2 divided by 5. या 2 ला 2 कॅन्सल, या 5 ला 5 कॅन्सल, मग tan theta equal to किती आला 1. सो tan theta equal to 1. आणि जर tan theta equal to 1 असेल तर थिटा किती येणार सांगा 45 डिग्री, किंवा याला आपण म्हणूया पाय बाय 4. ओके, 45 डिग्री किंवा पाय बाय 4. तर tan 45 किती असतो 1. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण चौथं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम्पल नंबर 4 अतिशय महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल नंबर 4 इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये ऑलरेडी ए बी आलेले आहेत, त्यामुळे कंपेअर करताना आपण कॅपिटल बरोबर कंपेअर करणार. आणि या ठिकाणी या एक्झाम्पलसाठी एच स्क्वेअर मायनस ए बी, हा जो एच स्क्वेअर मायनस ए बी आहे तो आपण सेपरेट सॉल्व करणार, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये घेणार नाही. कसं आहे पाहूया. बघा, आता याला भरपूर स्पेस लागेल, त्यामुळे मी हे सगळं काढून टाकतो. हे एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कला सोडवायचे आहेत. हे तुमचं पाठ पाहिजे. tan 30 म्हणजे 1/√3, tan 45 म्हणजे 1, tan 60 म्हणजे √3. हे सगळं तुमचं पाठ पाहिजे. ओके, चला पुढचं घेऊया आपण. हे एक्झाम्पल घ्यायचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. यासाठी आपल्याला जास्त स्पेस लागणार आहे. ओके, सी हियर. बघा, स्टार्टला लिहूया. गिवन कंबाइंड इक्वेशन इज, गिवन कंबाइंड इक्वेशन इज a square minus 3b square into x square plus 8abxy plus b square minus 3a square y square equal to 0. Okay, a square minus 3b square x square plus 8abxy, b square minus 3a square y square equal to 0. आता स्टार्टला काय करायचं, हे व्यवस्थित कंपेअर करायचं. बघा, आपण लिहिणार आहे कंपेअरिंग विथ. आता ऑलरेडी याच्यामध्ये स्मॉल ए स्मॉल बीचा यूज झालेला आहे, वापर झालेला आहे, त्यामुळे कंपेअर करताना कॅपिटल बरोबर कंपेअर करायचं. सो कंपेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. Therefore we get a equal to, capital A equal to काय आलं, a square minus 3b square, then 2h equal to काय आलं 8ab. 2h बघा, हा आहे 2h आणि इथं आहे 8ab. मग h equal to काय आलं बघा 4ab. आता b काढायचं आपल्याला. इथे b आहे, इथे पण हा b आहे, बरोबर. इथं a होता, हा आपला a झाला. मग b इक्वल टू काय आलं बघा, कॅपिटल B इक्वल टू आलं b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर, b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. आता आपण फाइंड आउट करणार a स्क्वेअर मायनस ab. लेट अस फाइंड h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू h म्हणजे 4ab ब्रॅकेट स्क्वेअर. a किती आला, a आला a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इंटू b काय आला b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. 4ab चा स्क्वेअर 16a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. सो 3a raised to 4, a स्क्वेअर इंटू मायनस 3a स्क्वेअर minus 3a raised to 4, minus 3b square into b square, so minus 3b raised to 4. हे मायनस आणि हे मायनस मिळून झाले प्लस. मग 3 into 3 9, काय आलं a square b square.
प्लस 9a²b². चला मग आपण सोडूया. मग काय आलं a² मायनस ab इक्वल टू बघा 16a²b² मायनस a²b² मायनस साईन आतमध्ये येतोय, मायनस मायनस झालं प्लस 3a⁴ प्लस 3b⁴ देन मायनस 9a²b². सो इट इज इक्वल टू हे मायनस काय आलं मायनस a²b² मायनस 9a²b² त्यांचा प्रॉडक्ट नाही आहे, त्यांची ॲडिशन आहे. म्हणजे काय होणार -1 -9 -10 मग 16a²b² मायनस 10a²b² मग 16मधनं 10 गेला राहिला 6a²b² प्लस 3a⁴ प्लस 3b⁴. ओके, कॉमन काय घेतला 3 जर कॉमन घेतला तर इथं काय येणार a⁴. इथून 3 कॉमन घेतलं काय येणार 2a²b². इथून 3 कॉमन घेतलं काय येणार b⁴. सो 3 इंटू a⁴ म्हणजे a², b⁴ म्हणजे b² चा काय आला स्क्वेअर. सो दिस इज h² मायनस ab इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट a² प्लस b² ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा आपल्याला भेटला h² मायनस ab. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, व्यवस्थित करायचं, घाई करायची नाही. बरोबर. आता बघा अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय फॉर्म्युला लिहायचं आहे मला. अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय काय फॉर्म्युला आहे tan θ इक्वल टू 2√h² मायनस ab अपॉन a प्लस b. tan θ इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2√h² मायनस ab अपॉन a प्लस b. सो 2√h² मायनस ab. सो 3 इंटू ब्रॅकेट a² प्लस b² ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय a प्लस b. a इज a² मायनस 3b². बघा a प्लस b a² मायनस 3b² प्लस b² मायनस 3a². ओके, मग tan θ इक्वल टू काय येणार बघा tan θ इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2√, याचा रूट निघेल ना, इथे काय राहणार √3. सो 2√3 a² प्लस b² च्या स्क्वेअरचं रूट काय येणार a² प्लस b² डिवाइडेड बाय बघा a² मायनस 3a² मायनस 2a² मायनस 3b² प्लस b² मायनस 2b². सो tan θ इक्वल टू 2√3 a² प्लस b² अपॉन मायनस 2 कॉमन घेतला a² प्लस b². मग या ठिकाणी a² प्लस b² ला a² प्लस b² कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. मग tan θ इक्वल टू काय आलं बघा tan θ इक्वल टू मॉड्युलस ऑफ मायनस √3. सो tan θ इक्वल टू मॉड्युलसमध्ये मायनस म्हणजे बाहेर काय येणार प्लस. सो tan θ इक्वल टू √3 म्हणजे θ इक्वल टू किती येणार 60 डिग्री. बिकॉज tan 30 इज 1/√3 अँड tan 60 इज √3. 60 म्हणजेच काय π/3 रेडियन. सो दिस इज द फायनल आन्सर. बघा कंबाईंड इक्वेशन खूप मोठं दिलं होतं, पण आपला अँगल काय आला 60 डिग्री. या ठिकाणी आपला टाईप कोणता चालला होता आपला 8 संपलेला आहे. ओके.